वेलकम माय डिअर फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या या 10वी इंग्लिशच्या सेशनमध्ये. इन अवर प्रिव्हियस पिरियड वी स्टार्टेड वर्ल्ड हेरिटेज 2.6 चॅप्टर. या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण वर्ल्ड हेरिटेज म्हणजे काय, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, जागतिक वारसा स्थळांचा इतिहास आपण बघितला. त्यानंतर द वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी असते ती कमिटी म्हणजे नेमकी काय असते, तिची निवड कशी होते, या काही गोष्टी आपण बघितल्या. नाव वी विल मूव फर्दर. वी आर ऑन पेज नंबर 77. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. जागतिक वारसा यादीमध्ये जर एखाद्या साईटला स्वतःला नोंदवून घ्यायचं असेल तर त्यासाठी कोणकोणत्या क्वालिफिकेशन्स त्या साईटच्या असाव्या लागतात, कोणत्या अटी त्या साईटने पूर्ण कराव्या लागतात, त्या गोष्टी आपण आता पुढे बघू. वी आर ऑन पेज नंबर 77. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. एखादी साईट वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून कशी ओळखली जाते ते आपण आता बघू. देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. एखादं ठिकाण जे आहे ते जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद व्हावी यासाठी त्याला 5 अटी पूर्ण कराव्या लागतात. त्या कोणत्या 5 अटी आहेत त्या आपण पुढे बघू. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री ऑर स्टेट पार्टी टू टेक ॲन इन्व्हेंटरी. कंट्री ऑर स्टेट पार्टी, देशाने किंवा त्या देशातल्या निवडल्या गेलेल्या स्टेट पार्टीने काय करायचं असतं तर एक इन्व्हेंटरी तयार करायची असते, एक संपूर्ण यादी तयार करायची असते. कशाची यादी तयार करायची असते? ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स. आपल्या भागामध्ये, आपल्या टेरिटरीमध्ये असलेल्या काही महत्त्वपूर्ण अशा कल्चरल अँड नॅचरल, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या काही स्थळांची एक संपूर्ण यादी, एक इन्व्हेंटरी या स्टेट पार्टीने तयार करायची असते. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. टेंटेटिव्ह लिस्ट, तात्पुरती यादी किंवा आपण त्याला अंदाज यादी असं म्हणतो. अशी तात्पुरती यादी या स्टेट पार्टीने त्यांच्या प्रदेशामध्ये, ज्या प्रदेशातून त्या स्टेट पार्टीची निवड झालेली असते त्या प्रदेशामध्ये जी काही चांगली स्थळं आहेत त्या स्थळांची यादी करायची असते. त्याला टेंटेटिव्ह लिस्ट असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट अँड इट इज important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. This tentative list is very important. Why this tentative list is important? Because if any place is nominated in the tentative list, that place only able to list in World Heritage Site. ही टेंटेटिव्ह लिस्ट महत्त्वाची का असते? कारण ज्या स्थळांचा उल्लेख या टेंटेटिव्ह यादीमध्ये केलेला असतो त्याच स्थळांचा विचार वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नोंदवण्यासाठी केला जातो. जर एखाद्या स्थळाचा, एखाद्या साईटची नोंदणी या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नसेल तर मग त्या स्थळाचा विचार, त्या साईटचा विचार वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी केला जात नाही. Next, countries are then able to select sites from their tentative list to be included on a nomination file. मग त्या देशाने काय करायचं असतं की त्यांची जी टेंटेटिव्ह लिस्ट असते त्या टेंटेटिव्ह लिस्टमधून काही ठराविक असे स्थळ जे असतात, साईट जे असतात ते उचलून ते नॉमिनेशन यादीमध्ये, नॉमिनेशन फाईलमध्ये त्यांची नोंद करावी लागते. द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू. तिसरी स्टेप आपण बघितलं की एखाद्या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून जर मान प्राप्त करायचा असेल तर त्याला 5 स्टेप्स पूर्ण करावे लागतात. पहिली स्टेप काय असते तर पहिली स्टेप असते की एक इन्व्हेंटरी, एक टेंटेटिव्ह लिस्ट तयार करावी लागते. त्यानंतर त्या टेंटेटिव्ह लिस्टमधून काही स्थळं हे त्या देशाने किंवा त्या स्टेट पार्टीने निवडणं हे अपेक्षित असतं. तिसरी स्टेप काय तर तिसरी स्टेप म्हणजे रिव्ह्यू, परीक्षण.
द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. आता त्या नॉमिनेशन फाईलचं परीक्षण केलं जातं. कोण परीक्षण करतं? रिव्ह्यू कोण करतं? 2 ॲडव्हायझरी बॉडीज, 2 सल्लागार समित्या असतात. परीक्षण करण्याचं काम कोण करतं? तर 2 ॲडव्हायझरी बॉडीज. आता या 2 ॲडव्हायझरी बॉडीजमध्ये कोणाचा समावेश असतो ते आपण बघू. या 2 ॲडव्हायझरी बॉडीजमध्ये 2 समित्यांचा समावेश असतो. मग त्यामध्ये पहिली समिती कोणती आहे? कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स, आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळ परिषद ही पहिली समिती. अँड द वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन आणि जागतिक संरक्षण संघ ही दुसरी परिषद. या 2 परिषदांचा समावेश या ॲडव्हायझरी बॉडीमध्ये असतो. आणि या 2 समित्या काय करतात? तर ते जे नॉमिनेशन्स जे असतात, नामांकन यादी जे असतात, त्या नामांकन यादीचा ते रिव्ह्यू करतात, ते परीक्षण करतात. हू देन मेक रेकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. परीक्षण केल्यानंतर ते काय करतात? रेकमेंडेशन्स करतात, शिफारस करतात. शिफारस कोणाला करतात? वर्ल्ड हेरिटेज कमिटीला करतात. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी आहे, वर्षातून एक वेळा या वर्ल्ड हेरिटेज कमिटीची मीटिंग होते. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. वर्षातून एकदा या कमिटीची मीटिंग होते. कशासाठी मीटिंग होते? टू रिव्ह्यू दीज रेकमेंडेशन्स अँड डिसाईड विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. परीक्षण करण्यासाठी यांची वर्षातनं एकदा सभा घेतली जाते. काय परीक्षण करतात ते? टू रिव्ह्यू दीज रेकमेंडेशन्स. हे जे रेकमेंडेशन्स असतात, शिफारसी केलेल्या असतात. कोणी केलेल्या असतात शिफारसी? या शिफारसी केलेल्या असतात इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स या एका परिषदेने आणि वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन या दुसऱ्या परिषदेने. या 2 कमिट्यांनी ज्या रेकमेंडेशन्स केलेल्या असतात त्यांचं परीक्षण करण्यासाठी म्हणून वर्षातनं एकदा यांची सभा होते. विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि यातून ठरवलं जातं की वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये कोणत्या स्थळाचा समावेश. द फायनल स्टेप. आता फायनल स्टेप, शेवटची 5वी स्टेप कोणती आहे? द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड साईट मीट्स ॲटलिस्ट वन ऑफ 10 सिलेक्शन क्रायटेरियाज. सिलेक्शन क्रायटेरियाज निवड करण्याचे निकष. या वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे एखादं स्थळ वर्ल्ड हेरिटेज साईट व्हावं यासाठी 10 नियम आहेत, 10 निकष आहेत. आणि त्या 10 निकषांपैकी किमान एक निकष तरी त्या साईटने पूर्ण करावा अशी अट या कमिटीची असते. मग त्या 10 निकषांपैकी कमीत कमी एक अट तरी त्या ठिकाणाने पूर्ण करावी, मगच त्याची नोंदणी या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये केली जाते. If the site meets these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. Criteria, निकष, नियम आणि inscribed म्हणजे नोंदवणे. जर एखाद्या साईटने मग त्यातले काही नियम, काही निकष हे पूर्ण केलेले असतात, मग त्या साईटला वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये नोंदवलं जातं. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits. मग एखादं ठिकाण जे ते ही सगळी प्रक्रिया पूर्ण करतं, एखादं स्थळ ही सगळी प्रोसेस पूर्ण करतं आणि वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ती निवड होते त्याची.
मग त्यानंतर ज्या देशामध्ये ते ठिकाण असतं ते त्या देशाची प्रॉपर्टी तर असतंच, पण बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी, आंतरराष्ट्रीय समुदाय, इंटरनॅशनल कम्युनिटी. मग असं ठिकाण जे ते इंटरनॅशनल कम्युनिटीचा सुद्धा त्याच्यावरती अधिकार प्राप्त होतो. अशी जी ठिकाणं असतात की ज्यांचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये केलेला असतो, अशा ठिकाणांना जगातला कोणत्याही देशातला व्यक्ती हा भेट देऊ शकतो. पुढे जाऊ आपण. टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, जागतिक वारसा स्थळांचे वेगळे वेगळे प्रकार. ॲज ऑफ 2009 देर आर 2009 पर्यंत हे परीक्षण जे ते केलेले आहे आणि त्याचे रिझल्ट इथे मांडलेले आहेत. 2009 पर्यंत देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स that are located in 148 different countries. 2009 पर्यंत एकूण या जगभरातल्या 148 देशांमधून 890 वेगळे वेगळे असे वर्ल्ड हेरिटेज साईट्स या जगभरात आहेत. 689 of these sites are cultural and include places like Sydney Opera House in Australia. 689 ठिकाणं जी आहेत, 689 ठिकाणं ही कल्चरल ठिकाणं म्हणून ओळखली जातात, की ज्यामध्ये ऑस्ट्रेलियामधल्या सिडनी इथलं ऑपेरा हाऊससारखं ठिकाण आहे, अँड हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया, आणि ऑस्ट्रियामधल्या व्हिएन्ना इथल्या हिस्टॉरिक सेंटरचा सुद्धा या 689 सांस्कृतिक ठिकाणांमध्ये समावेश होतो. 176 are natural and feature such locations as the US's Yellowstone and Grand Canyon National Park. यापैकी 176 ठिकाणं जी आहेत ती नैसर्गिक वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून ओळखली जातात, की ज्यामध्ये अमेरिकेमधलं येलोस्टोन आणि ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क यांचा सुद्धा समावेश होतो. 25 of the World Heritage Sites are considered mixed, that is natural and cultural. या एकूण 890 ठिकाणांपैकी 25 ठिकाणं अशी आहेत की जी मिक्स्ड म्हणून ओळखली जातात. नॅचरल आणि कल्चरल महत्त्व अशी दोघं महत्त्व असलेली ठिकाणं म्हणून ओळखली जातात. त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे खाली. पेरू इथलं माचू पिचू इज वन ऑफ दीज. पेरू देशातला माचू पिचू पर्वत आहे. ते पर्वत कल्चरल ॲज वेल ॲज नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इटाली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. इटली या देशामध्ये सर्वात जास्त, जगभरात सर्वात जास्त वर्ल्ड हेरिटेज स्थळं आहेत. एकूण 44 स्थळं, इटलीमधल्या 44 स्थळांचा समावेश हा वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये केलेला आहे. इंडिया हॅज 36 वर्ल्ड हेरिटेज साईट्स. भारतामध्ये एकूण 36 जागतिक वारसा स्थळे आहेत, की ज्यामध्ये 28 कल्चरल आहेत, 7 नॅचरल आहेत आणि 1 मिक्स्ड आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिव्हायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिक झोन्स, भौगोलिक प्रदेश. या वर्ल्ड हेरिटेज कमिटीने काय केलेलं आहे, त्यांच्या सोयीसाठी म्हणून या जगभरातल्या वेगळे वेगळे सगळे देश जे आहेत, या देशांचं 5 वेगळ्या वेगळ्या जिओग्राफिक झोनमध्ये, भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागणी केलेली आहे. ती खालीलप्रमाणे केलेली आहे. कशी केलेली आहे आपण बघू. पहिलं आहे आफ्रिका, दुसरं अरब कंट्रीज, तिसरं आहे एशिया पॅसिफिक, की ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि ओशियानिया यांचा सुद्धा समावेश होतो. चौथं आहे युरोप आणि उत्तर अमेरिका, आणि 5वं आहे लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देश. अशा 5 वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये, या भागांमध्ये, माफ करा देशांमध्ये नाही, भागांमध्ये या वर्ल्ड हेरिटेज कमिटीने या संपूर्ण जगाचं विभाजन केलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. संकटात असलेले, धोक्यात असलेले जागतिक वारसा स्थळ.
Like many natural and historic cultural sites around the world, many World Heritage sites are in danger. जगभरामधले नॅचरल, हिस्टॉरिक, कल्चरल्स असे बहुतेक साईट्स आहेत. त्यापैकी बरेच साईट जे आहेत ते कसे इन डेंजर आहेत, ते धोक्यामध्ये. कसला धोका आहे त्यांना? बीइंग डिस्ट्रॉईड ऑर लॉस्ट ड्यू टू वॉर. युद्धामध्ये डिस्ट्रॉईड होण्याचा धोका त्यांना आहे. पोचिंग, अतिक्रमण, याचा सुद्धा त्यांना धोका आहे. नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक, नॅचरल डिझास्टर्स, नैसर्गिक आपत्ती, भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती, त्याचीही त्यांना भीती आहे. अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, अनकंट्रोल्ड, अफाट, न थांबवता येणारं अर्बनायझेशन, शहरीकरण. मानवाच्या गरजा जशा वाढतात तसा त्याच्या गरजा करण्यासाठी तो काय करतो, तो सगळीकडे हातपाय पसरवतो आणि त्यातून शहरीकरण, अर्बनायझेशन जन्माला येतं. आणि या अर्बनायझेशनमुळे सुद्धा या हेरिटेज साईट्सला धोका उद्भवू शकतो. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, पर्यटकांचे प्रचंड लोंढे. अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन. ज्या पद्धतीने हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, अर्बनायझेशन, नॅचरल डिझास्टर्स, पोचिंग, वॉर, या सगळ्यांचा या वर्ल्ड हेरिटेज साईट्सला धोका उत्पन्न होतो. तसंच काही नैसर्गिक गोष्टींचा सुद्धा धोका यांना उद्भवू शकतो. तो म्हणजे एअर पोल्युशन आणि ॲसिड रेन, हवेचं प्रदूषण आणि आम्लपर्जन्य यांच्यामुळे सुद्धा या ठिकाणांची हानी होते. वर्ल्ड हेरिटेज साइट्स that are in danger are inscribed on a separate list of World Heritage Sites in danger. असे संकटात असलेले वर्ल्ड हेरिटेज स्थळ जे असतात त्यांची नोंदणी एका वेगळ्या लिस्टवरती केली जाते. विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. मग अशी एक वेगळी लिस्ट करून वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते? टू अलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. वर्ल्ड हेरिटेज फंड जागतिक वारसा स्थळांना त्यांची देखभाल करण्यासाठी, त्यांची सुधारणा करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी म्हणून एक वेगळा फंड असतो. तर त्या फंडमधून या संकटात असलेल्या जागांसाठी सुद्धा वेगळे पैसे, संसाधनं जी आहेत ते पुरवली जातात. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट ऑर रिस्टोअर द साईट. प्रोटेक्ट, रक्षण करणे, रिस्टोअर, त्याचा जीर्णोद्धार करणे. एखादी पडलेली वास्तू जी असते ती पुन्हा बांधली जाते, त्याला जीर्णोद्धार असं म्हणतात. मग त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि रिस्टोअर करण्यासाठी म्हणून काही वेगळे प्लॅन्स जे आहेत ते वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी असते ती करते. इफ हाऊएव्हर अ साईट लूजेस द कॅरेक्टरिस्टिक विच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. आणि एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा ज्या कॅरेक्टरिस्टिक्ससाठी, ज्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गुणधर्मासाठी म्हणून त्या ठिकाणाचा समावेश हा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये केलेला असतो, ते जर वैशिष्ट्य त्या ठिकाणाचं राहिलं नाही, शिल्लक ते जर नष्ट झालं, तर मग अशा वेळी वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते? त्या ठिकाणाला त्या यादीमधून काढून टाकते. आता शेवटी या पाठाच्या लेखकाने आपल्याला आवाहन केलेलं आहे. काय आवाहन केलेलं आहे? टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स, विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट whc.unesco.organization. If you want to get more information about this topic, then you should visit वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट. त्या वेबसाईटचा ॲड्रेस इथे खाली आपल्याला दिलेला आहे, whc.unesco.organization. जागतिक वारसा स्थळांबद्दल आपल्याला जर अजून काही जास्त माहिती हवी आहे, जसं फॉर एक्झाम्पल इथे भारतामध्ये 36 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत असं म्हटलेलं आहे, की ज्यामध्ये 28 कल्चरल आहेत, 7 नॅचरल आहेत आणि एक मिक्स्ड आहे. पण मग ती ठिकाणं कोणती आहेत याची नावं इथे दिलेली नाही आहेत. मग इफ यू वॉन्ट टू नो दीज 36 कल्चरल or natural World Heritage Sites in India, then you have to visit this whc.unesco.organization.
मग तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन त्या स्थळांची माहिती मिळू शकते. ओके. पान नंबर 79वर दिलेला चौथा आणि पाचवा प्रश्न जो आहे तो तुम्हाला होमवर्क म्हणून या पाठावरती करायचा आहे. ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या सेशनला भेटू. तोपर्यंत गुड डे. घरात राहा, सुरक्षित राहा.